नमस्कार मित्रांनो, वी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आपण आज पाहणार आहोत कंबाईन पूर्व परीक्षेसाठी इतिहासाचे महत्त्वाचे टॉपिक कुठले कुठले आहेत। कारण मागच्या 2017 ते 2024 पर्यंतच्या सर्व परीक्षांचा एनालिसिस करून तुमच्यासाठी हे हाय यील्डिंग टॉपिक्स म्हणजे ज्या टॉपिक्स मधून जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतात अशा प्रकारचे टॉपिक्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर लक्षात घ्या, आज पाहायचं आहे आपल्याला हाय यील्डिंग टॉपिक्स म्हणजे इतिहासामधील कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला येत्या दिवसामध्ये वाचायचे आहेत। ओके, डायरेक्टली आपण टू द पॉइंट ह्याला जाऊया, टॉपिक्सकडे जाऊयात। तर मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक्स असं आपण त्याला म्हणूयात। तर पहिला आहे समाज सुधारक आणि सामाजिक धार्मिक सुधारणा। सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत या समाज सुधारकांवरती विचारले गेलेले आहेत। जवळपास दरवर्षी ॲव्हरेज 2 तरी मिनिमम प्रश्न या समाज सुधारकांवरती असतात। ओके, त्याच्यामुळे या समाज सुधारक आणि वेगवेगळ्या धार्मिक सुधारणा आहेत, ह्या आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत इतिहासामध्ये। याच्यानंतर वृत्तपत्रे आणि पत्रकारिता चळवळ याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। डायरेक्टली टॉपिक घेऊन आलेलो आहे तुम्हाला, कुठल्यावरती प्रश्न आलेले आहेत। ओके, त्याच्यानंतर ब्रिटिशकालीन कायदे आहेत काही। दोन पद्धतीने आपल्याला सत्ता जी आहे विभागणी झालेली होती, एक कंपनी रूल आणि एक ब्रिटिश रूल। ओके, ते कशा पद्धतीचे 1857 म्हणजे 1858च्या नंतरचे कायदे, त्याच्या अगोदरचे कायदे। 1858च्या नंतरचे कायदे जास्त महत्त्वाचे आहेत। पहिले महत्त्वाचे रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे, ओके, पिट्स इंडिया ऍक्ट वगैरे, पण त्याच्यानंतर जे महत्त्वाचे आहेत ते सुद्धा 1935चा ऍक्ट आहे, 1909चा मॉर्लेमेंटो आहे, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आहे, 1942चा आहे। या पद्धतीचे कायदे तुम्हाला आले पाहिजेत। घटनाचा विकास कसा झाला, त्याच्यामध्ये सुधारणा कशी झाली, ओके, हे तुम्हाला यायला पाहिजे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि टप्पे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे वेगवेगळे अधिवेशन झालेले होते। या अधिवेशना संदर्भामधील किंवा काँग्रेसमधील काही टप्पे याच्या संदर्भामधील सुद्धा इथे प्रश्न विचारल्या जातात इतिहासामध्ये। गांधी युगातील चळवळी ज्या आहेत, छोडो भारत आंदोलन आहे, असहकार चळवळ आहे। ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीच्या जे गांधी युगातील आंदोलने आहेत, कुणी भाग घेतला होता, हा सत्याग्रह कुठे झाला होता, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा या लोकांनी या सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता का, ओके, यांचं नेतृत्व कोणी केलं, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। 1857चा उठाव आणि विविध उठाव। 1857चा उठाव आहे, राईट। त्याच्यानंतर आपण बघितलं की संन्यासीचा उठाव आहे, म्हणजे वेगवेगळे आपल्यामध्ये बंड झाले होते भारतामध्ये। मग हे कुठे कुठे उठाव झालेले होते, उठावाची कारणे काय होती, त्याच्यामध्ये कोणी भाग घेतला होता, नेतृत्व कोणी केलं होतं, या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। क्रांतिकारी चळवळ भारतामधल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या कुठल्या कुठल्या क्रांतिकारी चळवळ होत्या, त्या संदर्भामध्ये प्रश्न येऊ शकतात। शेतकरी आणि सहकार चळवळ यांच्या संदर्भामध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत। ब्राह्मणोत्तर चळवळ आणि दलित चळवळ, ओके, दलित चळवळ सुद्धा महत्त्वाची आहे। याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे नावं जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात। म्हणजे यही चळवळ महाराष्ट्रामध्ये मुंबई इथे झाली असताना कुठे झाली मुंबईमध्ये, त्याचं नेतृत्व कोणी केलं, याच्यामध्ये कोणी सहभाग घेतला होता, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत। ब्रिटिशांचे आर्थिक धोरण व जमीन महसूल सुधारणा कायदा काय आहे। गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय कालखंड। या गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय कुठल्या कालावधीमध्ये होते, त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये काय काय केलंय। ओके, आता इथे सांगत बसत नाही कारण हे खूप लांब, हे जर शिकवत बसलो तर इथेच ते संपूर्ण चॅप्टर होऊन जातील आपले। फक्त एक शॉर्ट मध्ये सांगतोय की त्यांनी काय काय सुधारणा केलेल्या आहेत, त्यांनी कशा प्रकारे अत्याचार केला, कुठले कायदे लादले, ओके, हे कशी प्रकारे कुठल्या कायद्यांनी पिळवणूक केली, ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरलच्या कालखंडाच्या माहिती असायला हव्यात। इतिहासामध्ये जर एवढं केलं तर मी म्हणेल इतिहासामध्ये जे 10 प्रश्न विचारले जातात, किती प्रश्न विचारले जातात, 10 प्रश्न, त्याच्यामध्ये 8 प्रश्न तुम्हाला सहज सुटू शकतात एवढाच टॉपिक वरती। त्याच्यामुळे व्यवस्थित करा, ओके, हे टॉपिक व्यवस्थित करा। आणि इतिहास तुलनेने जरी वेटेज कमी झालंय तरी प्रश्न तुलनेने थोडेसे अवघड असतात। 2-3 प्रश्न इतिहासाचे पहिलेपासून पाहतोय की ते कोणाला सुटू शकत नाहीत। ॲव्हरेज मध्ये जर बघितलं तर 7 to 8 प्रश्न इतिहासाचे आपल्याला परीक्षेमध्ये यायला हवेत। ओके, त्याच्यामुळे इतिहासाचा खूप वेळ देऊन अभ्यास करून करा। अभ्यास तर करावाच लागतो, परंतु तुलनेने आपण बघू शकतो की इंडियन पॉलिटी आहे त्याचा वेटेज वाढलेला आहे, मॅथ आहे तिकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या। ओके, इतिहासाचा अभ्यास करा, पण एक 7 ते 8 प्रश्न जरी इतिहासाचे आले तर सफिशियंट आहेत परीक्षेमध्ये। ठीक आहे, आपण आज इथेच थांबूयात।
काही समस्या असेल तर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. वी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये केलेलं नसेल तर हे डाउनलोड करा. वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला सबस्क्राईब करा. आज थांबूयात आपण. धन्यवाद. आपण भेटूयात पुढच्या आपल्या सेशनमध्ये. थँक्यू.